मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात शासनाकडून नुकतेच काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। या निर्णयांमध्ये काही महिलांसाठी आनंदाची बातमी आहे, तर 27 लाख अशा काही महिला आहेत की त्यांचे टेन्शन हे वाढवणारा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे। मित्रांनो, 27 लाख अशा काही महिला आहेत की ज्यांच्या टेन्शनमध्ये वाढ होणार आहे। तसे मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात काही महिलांना 4,500 रुपये मिळाले, काही महिलांना पैसे आलेच नाहीत, काही महिलांना 4,500 रुपये मिळायला पाहिजे होते, त्यांना फक्त 1,500 रुपये मिळाले, काही महिलांना 1,500 रुपये मिळायला हवे होते, त्यांना तिसरा हप्ता मिळालाच नाही, काही महिलांचे सर्व काही जुलै महिन्यापासून ओके आहे, तरी देखील या महिलांना 1 रुपया सुद्धा मिळाला नाही। तसेच अर्ज अप्रूव्ह आहेत, आधार बँक लिंक आहे, तरी 26 सप्टेंबरला आणि 29 सप्टेंबरला पैसे मिळाले नाहीत। मग आता या महिलांना पैसे कधी मिळतील याबाबत सुद्धा शासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच 27 लाख महिला अशा आहेत ज्यांचे फॉर्म हे अप्रूव्ह जरी झाले असतील तरी त्यांना पैसे मिळणार नाहीत। तर यांना पैसे का मिळणार नाहीत, याच्यामध्ये कोणकोणत्या महिला आहेत याबाबत सुद्धा शासनाकडून खुलासा करण्यात आला आहे, ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत। तसेच काही अशा सुद्धा महिला आहेत की ज्यांना अगोदर पैसेच मिळाले नाहीत, त्यांना आता फक्त 1,500 रुपये मिळाले आणि यांचा अर्ज हा जुलैमध्ये मंजूर झाला होता आणि त्यांचे बँक खाते सुद्धा आधार कार्ड सोबत लिंक झाले होते। मग यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे 4,500 रुपये मिळायला पाहिजे होते, पण यांना 26 ते 29 सप्टेंबरच्या दरम्यान फक्त 1,500 रुपये मिळाले। मग यांचे 3,000 रुपये का आले नाहीत, अशा बऱ्याचशा महिलांचे प्रश्न आहेत। तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचे 3,000 रुपये मिळतील की नाही, आणि जर मिळतील तर ते केव्हा आणि कसे मिळतील। तसेच काही महिलांना अगोदर 3,000 रुपये मिळाले आहेत, पण त्यांना सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये हे मिळालेच नाहीत। तर अशा जेवढ्या पण महिला आहेत की ज्यांना पैसे मिळाले नाहीत, तर आता अशा सर्व महिलांना पैसे हे कधी मिळतील। तसेच ज्या महिला पात्र असून सुद्धा अजून अर्ज करू शकले नाहीत, आता त्यांचे काय होणार, कारण 30 सप्टेंबर ही लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। मग आता ज्यांनी अजूनही अर्ज केला नाही तर त्यांचे काय होईल, ते अर्ज कधी करतील आणि कधी त्यांना पैसे मिळतील आणि किती मिळतील। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा तसेच तिसरा हप्ता देखील पात्र महिलांच्या बँक खात्यात 26, 27 आणि 29 सप्टेंबरला जमा करण्यात आला, परंतु बऱ्याचशा महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत। विशेष म्हणजे त्यांचे अर्ज हे अप्रूव्ह झाले आहेत आणि त्यांचे बँक खाते देखील आधार कार्ड सोबत लिंक झाले आहेत, तरी देखील त्यांना पैसे हे आले नाहीत। ज्या महिलांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अर्ज केले होते आणि त्यांना अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळाले नव्हते, अशा महिलांना 26 तारखेला 4,500 रुपये मिळाले। ज्यांना अगोदर 3,000 रुपये मिळाले होते त्यांना 29 सप्टेंबर रोजी 1,500 रुपये मिळाले। अशा एकूण 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना लाभ हा 26, 27 आणि 29 सप्टेंबरपर्यंत मिळालेला आहे। परंतु तरी देखील अशा बऱ्याचशा महिला आहेत की ज्यांना पैसेच मिळाले नाही आहेत। तसेच काही महिलांना 3,000 रुपये मिळायला पाहिजे होते, त्यांना फक्त 1,500 रुपये मिळाले। काही महिलांचे 3,000 रुपये अगोदर आलेले आहेत, परंतु त्यांना आता 1,500 रुपये हे मिळालेच नाहीत। तर अशा जेवढ्या पण महिला आहेत मित्रांनो की ज्यांना कुणाला पैसे हे मिळालेच नाहीयेत, तर अशा महिलांना आता पैसे हे कधी मिळतील। कुणाचे 3,000 रुपये बाकी आहेत, कुणाचे 1,500 रुपये बाकी आहेत, तर कुणाचे 4,500 रुपये जमा होण्याचे बाकी आहेत। तर या महिलांना पैसे आता कधी मिळतील, तर याबाबत मित्रांनो शासनाकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। चला याबाबत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर सगळ्यात आधी मित्रांनो, ज्या महिलांना या योजनेअंतर्गत पैसेच मिळाले नाहीत, त्यांचे अर्ज हे अप्रूव्ह झालेले आहेत, त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे, परंतु त्यांना अजून या योजनेचे पैसे मिळालेच नाहीत, तर अशा सर्व महिलांना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यामार्फत सांगण्यात आले आहे की त्यांना देखील या योजनेअंतर्गत पैसे हे लवकरच मिळणार आहेत। म्हणजेच या महिन्याअखेर किंवा पुढच्या आठवड्यामध्ये त्या महिलांना पैसे हे मिळणार आहेत। त्यामुळे अशा महिलांनी कुठल्याही प्रकारे काळजी करू नये। काही तांत्रिक अडचणींमुळे बऱ्याचशा महिलांच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा होण्यास अडचणी येत होत्या, त्यामुळे अशा सर्व महिलांना महिना अखेरपर्यंत पैसे हे मिळणार आहेत। तसेच मित्रांनो, ज्या महिलांना 4,500 रुपये मिळायला पाहिजे होते, तर त्या महिलांना फक्त 1,500 रुपये मिळाले, तर त्यांचे आता काय। तर मित्रांनो, ज्या महिलांना 4,500 रुपये मिळायला पाहिजे होते त्या महिलांना फक्त 1,500 रुपये मिळाले आहेत। अशा जेवढ्या पण महिला असतील तर त्या महिलांचा प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो की त्या महिलांचे जे आधार कार्ड आहे अगोदर त्यांच्या एखाद्या दुसऱ्या बँकेला लिंक असेल, त्या बँकेत त्यांचे 3,000 रुपये 100% गेलेले आहेत आणि त्यांना ते खाते आठवत नसल्या कारणाने त्यांनी अजून एक बँकेत दुसरे खाते हे उघडले आणि त्या बँकेला त्यांचे आधार कार्ड हे लिंक झाले आणि या बँकेला लिंक झाल्यामुळे अगोदरची जी पहिली बँक होती त्या ठिकाणी त्यांचे आधार कार्ड जे आहे ते त्या ठिकाणी लिंक राहिलेले नाही आणि अगोदर ते त्यांचे 3,000 रुपये आहेत, तर त्यांचे ते बँकेत गेले असतील
आणि आता ही बँक तुमची लिंक झाल्यामुळे तुम्हाला तिसरा हप्ता हा या बँकेत आलेला आहे, म्हणून तुम्हाला फक्त या ठिकाणी 1500 रुपयाचाच मेसेज हा आलेला आहे, परंतु तुम्हाला बरोबर 4500 रुपये हे जमा झालेले असतील। परंतु जर तसे काही नसेल तर तुम्हाला हे 3000 रुपये पुढे मिळणार आहेत। लग्न आधीचे अकाउंट असतात ते आपल्याला माहिती नसतात आणि आपले आधार कार्ड देखील त्या बँकेला लिंक झालेले असते, त्यामुळे तुमचे पहिले 2 हप्त्यांचे पैसे तिकडे गेले असतील आणि त्यानंतर तुम्ही दुसरी बँक ओपन करून तुमचे आधार कार्ड त्या बँकेला लिंक केले असेल, तुमचा मोबाईल नंबर लिंक केला असेल आणि म्हणून तुमचे 1500 रुपये या बँकेत आले आणि त्याचा मेसेज तुम्हाला आलेला आहे। तसे मित्रांनो, जेवढ्या पण महिलांना अजूनपर्यंत या योजनेअंतर्गत पैसेच मिळाले नाहीत, कुणाला 1500 रुपये मिळाले नसतील, कुणाला 4500 रुपये मिळाले नसतील, 26 सप्टेंबरला पैसे आले, 27 सप्टेंबरला पैसे आले, 29 सप्टेंबरला पैसे आले, परंतु अजूनही बऱ्याचशा महिलांना पैसेच मिळाले नाहीत, तर आता या महिलांना पैसे हे कधी मिळतील? तर याबाबत शासनाकडून सांगण्यात आले आहे की ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे हे आलेच नाहीत तर त्या महिलांनी काळजी करू नये, त्या महिलांना देखील लवकरात लवकर पैसे हे जमा करण्यासाठी युद्ध पातळीवरती काम हे सुरू आहे। जवळजवळ येत्या आठवड्याभरामध्ये सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा केले जातील, अशा पद्धतीने शासनाकडून सांगण्यात आले आहे। त्यामुळे अशा महिलांनी काळजी करू नये। जेवढ्या पण महिलांना अजूनपर्यंत पैसे आले नसतील, कुणाचे 4500 रुपये आले नसतील, कुणाचे 1500 रुपये आले नसतील, कुणाला फक्त 3000 रुपये आले असतील, 1500 आले नसतील किंवा कुणाला फक्त 1500 रुपये आले असतील, त्यांचे बाकीचे पैसे आले नसतील, तर अशा जेवढ्या पण महिला आहेत की ज्यांना अजून पैसेच आले नाहीत, या महिलांनी काळजी करू नये। यांना पैसे देण्यासाठी शासनाकडून युद्ध पातळीवरती प्रयत्न हे सुरू आहेत आणि येत्या आठवड्याभरात अशा सर्व महिलांच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा केले जाणार आहेत। तसेच मित्रांनो, आता या 27 लाख अशा कोणत्या महिला आहेत की ज्यांचा टेन्शन वाढवणारा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे? तर मित्रांनो, 27 लाख अशा ज्या काही महिला आहेत की ज्यांचे बँक खाते हे अजूनही त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक नाहीये। म्हणजे मित्रांनो, या ज्या काही 27 लाख महिला आहेत यांचे अर्ज हे कुणाचे जुलैमध्ये अप्रूव्ह झालेले आहेत, कुणाचे ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झालेले आहेत, कुणाचे सप्टेंबरमध्ये अप्रूव्ह झालेले आहेत, परंतु त्यांचे बँक खाते अजूनही त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक केल्या नसल्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे हे मिळण्यासाठी अडचण ही येत आहे। मित्रांनो, बऱ्याचशा महिलांकडून असे सांगण्यात येत आहे की आमचे तर बँक खाते हे आधार कार्ड सोबत आम्ही लिंक करून आलेलो आहे, तरी देखील आमच्या बँक खात्यावरती पैसे का आले नाही? परंतु मित्रांनो, तुम्ही जरी तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड हे लिंक करून आलेले असाल, परंतु ते ऑनलाईन लिंक झाले आहे की नाही हे चेक करून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे। कारण की बँकेत सुद्धा आता गर्दी असल्या कारणाने बँकवाले फॉर्म भरून घेत आहेत, परंतु ते ऑनलाईन करण्यासाठी वेळ घेतात। त्यामुळे तुम्ही बँकेत जाऊन जरी तुमचा फॉर्म हा भरून आलेले असाल, म्हणजेच तुमचे बँक खाते आधार कार्ड लिंक करण्याचा फॉर्म हा भरून आलेले असाल, परंतु ते ऑनलाईन झाले आहे की नाही हे तपासून घेणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे। बऱ्याचशा महिलांचे असे झालेले आहे की ते बँकेत जाऊन आपले आधार कार्ड लिंक करून आलेले आहेत, परंतु ऑनलाईन त्यांची बँक हे लिंक झालेले नसल्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा झालेले नाही आहेत। त्यामुळे मित्रांनो, अशा जेवढ्या पण महिला आहेत की ज्यांना पैसे हे आलेलेच नाही आहेत, अगोदर त्या महिलांनी त्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक झाले आहे की नाही हे चेक करून घेणे महत्त्वाचे आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, आता पात्र असून देखील ज्या महिला अजूनपर्यंत अर्ज हा करू शकलेला नाहीयेत आणि 30 सप्टेंबर ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, परंतु ज्या महिला अजूनही अर्ज भरू शकलेला नाहीयेत तर त्यांचे काय होईल? तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की बऱ्याचशा महिला या पात्र असून देखील या योजनेमध्ये अर्ज हा करू शकलेला नाहीयेत, त्यामुळे या योजनेमध्ये अजूनही 1 महिन्याची मुदतवाढ होण्याची शक्यता आहे। कारण की मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करते वेळेस बरेचसे प्रॉब्लेम हे महिलांना येत आहेत, त्यामुळे बऱ्याचशा महिला अजूनही या योजनेमध्ये अर्ज हा करू शकलेला नाहीयेत आणि याच कारणाने मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा 1 महिन्याची मुदतवाढ होण्याची शक्यता आहे, जेणेकरून जेवढ्या पण पात्र महिला असतील त्या सुद्धा या योजनेमध्ये सामील होतील आणि त्यांना देखील या योजनेचा लाभ हा मिळू शकेल।